भगवंत काय म्हणतो, पश्चिमे पार्थरूपानी शततोस्त सहस्रशा नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनी च. आज नाना वर्ण नाना आकृतीचं हे स्वरूप सांगतो. याच्यातल्या काही ओळी आपल्या झालेल्या आहेत. आता 129 एके अशस्त्रे ना, एके अशस्त्रे सशस्त्रे एके रौद्रे अतिमित्रे भयानके विचित्रे लयस्थे एके. काल आपण थोडं चिंतन केलं होतं, तर ते चिंतन पण केलं पाहिजे. यामध्ये एक परस्पर विरोधी सांगितले. एक अनावर आहे, एक प्रांजळ आहे, एक उद्योगशीळ आहे, एक निश्चळ आहे, एक उदासीन आहे, एक स्नेहाळ आहे, एक तीव्र आहे असं सांगितलं. एक उदार आहे, एक अतिकृपण आहे, एक क्रुद्ध आहे, एक शांत आहे, एक अगदी मदोन्मत्त झालेला आहे, एक सौम्य आहे, एक अभिलाषाने युक्त आहे, एक विरक्त आहे, एक जागृत आहे, एक निद्रिस्त आहे, एक संतुष्ट आहे, एक दुःखी आहे आणि एक प्रसन्न आहे. असे ह्यात म्हणजे जे द्वैत एका ठिकाणी सांगितलं, द्वंद्व, आणि तिसरं जे सांगितलं ते सगळं त्या द्वंद्वाचं काय आहे, अधिष्ठान म्हणून. ज्या द्वंद्वामध्ये ज्याच्यामध्ये काय आहे, द्वंद्वातीतता आहे, द्वंद्वाचं अधिष्ठान आहे, द्वंद्वानी असंग आहे, अशा प्रकारची त्याची स्वरूपं सांगितली. म्हणजे हे विश्वरूप पाहत असताना कोणती दृष्टी असली पाहिजे. जी जी द्वंद्व आपल्याला समोर येतील, बरोबर ना, तर काय काल सांगितलं, स्वभाव अधिकरणे भासमानत्व मिथ्यात्वम, हे लक्षण आहे मिथ्यात्वाचं, बरोबर ना. आपल्या अधिकरणात जर एकाच अधिकरणात दोन परस्पर विरोधी धर्म एका वेळेला कधीच राहू शकत नाही. आणि इथं तर हे कसे शांती आणि सनमध्ये आणि साक्षी एके, म्हणजे याचा अर्थ जे साक्षी स्वरूप आहे त्या साक्षीच्या ठिकाणी ही द्वंद्वाचं काय आहे, त्रैकालिक अत्यंत अभाव. पण द्वंद्वाला सत्ताही साक्षी स्वरूपाशिवाय नाही. काल मी एक नवीनच प्रकाशन झालेला ग्रंथ आहे यांचा, चंद्रशेखर भारती जे आहेत ना, की आता 2-3 वर्षापूर्वी त्यांनी देह ठेवला याच्या कांची कामकोटीचे जे बरं ना, चंद्रशेखर भारतीच ना, तर त्यांचं निर्विकल्प समाधी त्यांना परता उत्थान करावं लागत होतं. म्हणजे त्यांना वृत्तीवर आणण्यासाठी काही मंत्राचं वगैरे उच्चारण करून आणावं लागायचं. अशी शेवटच्या 102 वर्षाचे होऊन शताब्दी झाल्यावर त्यांनी देह ठेवला. तर त्यांच्याकडे एक परदेशी असा ख्रिश्चन धर्माचा एक मोठा म्हणजे अंतर्मुख साधक आला आणि त्यांनी शेवटपर्यंत त्यांचा देह पडेपर्यंत त्यांच्या सहवासात घातलं. आणि त्यांनी शंका ज्या केल्या तर त्याचं संवादा रूपाने त्यांचं झालेलं सगळं एक ग्रंथ काढलेला आहे. तर त्या ग्रंथामध्ये कशासाठी सांगितलं तेच गेलं लक्षात. हां, तर त्याच्यामध्ये ना हे जे द्वंद्व आहेत, तर ह्या सगळ्या द्वंद्वामध्ये द्वंद्वाचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान त्याने असंग निर्विकार आहे असं जर आपण लक्षात घेतलं तर या ठिकाणी मनुष्याला की त्रिगुणांचे कोणते आले तरी काय, तो श्लोक आहे 14व्या अध्यायातला, न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेवच पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती. आता तुम्ही म्हणाल की तर 14व्या अध्यायातला विषय आणि आता विश्वरूप दर्शनात असं असलं तरच तुम्हाला दर्शन होईल. ते आहे तत्त्वज्ञानाच्या अंगाने आणि हे आहे भावनेच्या अंगाने. हे आहे भक्ती सिद्धांतामधलं. या ठिकाणी तुम्ही भावनेच्या अंगाने ह्या गोष्टीचं जरी केलं तरी तुम्हाला पुष्कळ मोठी गती त्याच्यामध्ये होऊ शकते. म्हणून तर ते चंद्रशेखरां कशाचं उदाहरण काही लक्षातून गेलं, आलं तर परत सांगतो. तर त्या ठिकाणी हे द्वैत आहे ना, हे द्वैत जर अद्वैताचं अधिष्ठान नसेल तर तुम्हाला द्वैत जे आहे ते सुद्धा भासणार नाही, सत्ता स्फुरण त्याच्याशिवाय नाही. हां, आता लक्षात आलं. तर त्या संवादामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला चांगलं लक्षात घ्या, तुम्हाला ह्या जीवनामध्ये ह्या श्रुतिवचनाचा किंवा गुरुवचनाचा शास्त्रवचनाचा आश्रय घेण्याची काय गरज आहे. केवळ तर्काने देखील असंग ब्रह्मरूपतेचं ज्ञान होऊ शकेल असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की माझी याच्यावर निष्ठा आहे तर्कावर. तर त्यांनी सांगितलं की असं कधीच होऊ शकत नाही. कारण जे सापेक्षता आहे ना, जी सापेक्षता आहे ना, तर त्या सापेक्षतेमध्ये जर तुम्हाला समजा आता सुष्ट शब्दाचं ज्ञान आहे तर सुष्ट शब्दाचा विरुद्ध आहे कोण आहे, दुष्ट शब्द आहे. पण दुष्ट किंवा सुष्ट याच्यापैकी एक शब्दाचं ज्ञान तुम्हाला असेल, बरोबर ना, तरच तुम्हाला दुष्ट शब्दाचं काय होईल,
कल्पना करता येईल, म्हणजे तर्क करता येईल. वास्तविक सुष्ट शब्दाची कल्पना, दुष्ट विरुद्ध कल्पना, ही सुद्धा तुम्हाला कुठंतरी एक शब्द ऐकल्याशिवाय ते दुष्टच असं स्वरूपाचं तुम्हाला चिंतन करता येणार नाही. लक्षात आलं ना? तसं या ठिकाणी हे जे सापेक्ष द्वंद्व आहे, ह्या द्वंद्वामध्ये एका द्वंद्वाच्या सापेक्ष दुसरं आणि दुसऱ्याच्या सापेक्ष पहिलं, हे सुद्धा तुम्ही कुठंतरी श्रवण केलं असेल तरच तुम्हाला द्वैताचं देखील द्वंद्वाचं देखील चिंतन होईल, नाही तर ते सुद्धा होणार नाही. लक्षात आलं ना? तसं मग जर ह्या द्वंद्वाचं चिंतन, सापेक्ष द्वंद्वाचं चिंतन जर तुम्हाला कोणीतरी पुरुषाने सांगितल्याशिवाय श्रवणा वाचून जर होत नसेल, तर अद्वैताचं अधिष्ठानाचं चिंतन तुम्हाला श्रवणा वाचून किंवा महापुरुषांनी त्याचं वर्णन केल्या वाचून, श्रुतीनं वर्णन केल्यापासून तुम्ही ज्या अर्थी हे सर्व दोन, त्यांनी सांगितलं, मला असं माझं असं मत आहे का ज्या अर्थी हे सर्व द्वैत आहे, तर द्वैत जे सगळे ते परिवर्तनशील आहे आणि परिवर्तनशील आहे म्हणून अपरिवर्तनशील असं सुद्धा आत्मा अधिष्ठान आहे, असं आम्ही तर्काने सांगू शकतो. त्यांनी सांगितलं, फार झालं तर तुला काय कळेल, जे परिवर्तनशील आहे याच्या पलीकडचं दुसरा एखादा पदार्थ असेल आणि कदाचित तो अपरिवर्तनशील असेल असं तुला ज्ञान होईल, पण तुला त्याचं आत्मत्वाने ज्ञान कधीच होणार नाही. लक्षात आलं ना? असं त्यांच्या संवादामध्ये आत्मत्वाने ज्ञान, तुला तत्वमसी हे महावाक्य ऐकलं असेल तरच तुला त्याच्या ऐक्याविषयी मग आता तू तर्क करू शकतो. कोणतं? श्रुतिमतस तर्कोनुसंधीयताम कुतर्का काय दुस्तर्कात्सु विरम्यताम. दुस्तर्कापासून दूर होऊन जर तू गुरुपरंपरेनं जर याचं चिंतन केलं तर मग तुला द्वंद्व कळेल, द्वंद्वातीत द्वंद्वाचा अधिष्ठान कळेल, अधिष्ठानात द्वंद्वाचा त्रैकालिक अत्यंताभाव कळेल, तुला जीवनमुक्ती कळेल, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख कळेल, त्याचा भोग घेता येईल, सगळं करता येईल. पण हे कशाने करता येईल? श्रवणाशिवाय अगोदर कुठून तरी त्याचं ज्ञानच असलं पाहिजे. म्हणून परोक्ष ज्ञानाचंही साधन शास्त्रच आहे आणि अपरोक्ष ज्ञानाचंही साधन काय आहे? शास्त्र आहे. नाही तर तुम्हाला त्यांनी सांगितलं, तुम्हाला आयुष्यात प्रत्यक्षाने परिवर्तनशील जगत दिसत असताना तुम्हाला शब्द प्रमाणा वाचून त्याच्या प्रत्यक्ष प्रमाणात हे ज्ञात होत नाही. जे तुमचा निश्चय काय होऊन जाईल, सगळं प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय आहे आणि जे जे प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही तो पदार्थ नाही, असा निश्चय होईल. का अपरिवर्तनशील आत्मा त्याचा अधिष्ठान असलं पाहिजे असा विचार तुमच्या मनात येईल, कधीच येणार नाही, असं त्या आचार्यांनी सांगितलं. लक्षात आलं ना? किती गोड चिंतन आहे. याला आहे का कुठं वेदांताची परिभाषा? पण आपल्या जीवनामध्ये याचा विचार करता येईल का नाही असं त्यांनी भाषेत, कारण तो परदेशी मनुष्य होता. म्हणून रमण महर्षींसारखं त्यांनी वेदांताची परिभाषा त्यांनी सांगितलं की माझ्या आयुष्यात मला हे कधीच कळलं नसतं आणि हे कसं कळलं. त्यांनी काय त्याचं उत्तर दिले, तू येशू ख्रिस्ताच्या धर्माचं योग्य आचरण केलं म्हणून तुला हा विचार इथं त्यांच्या कृपेने आला. तुला धर्मांतर करण्याची गरज नाही, तुला फक्त ज्ञानांतर करण्याची गरज आहे. त्याचा आग्रह धर्मांतर करण्याची. ते म्हणतात कोणत्याच धर्मात, ज्या अर्थी त्या समाजामध्ये तू जन्माला आला तेव्हा ईश्वराची तीच इच्छा आहे, तिथंच राहून तुझा सफलता प्राप्त झाली पाहिजे, नाहीतर तू ईश्वर इच्छेचा विरोध केला असा त्याचा अर्थ होईल, असं सांगितलं. बरोबर ना? तर आपलं कशासाठी चाललं होतं की इथं जी रूपं सांगितली, दोन परस्पर विरोधी रूपं सांगितली आणि तिसरं काय सांगितलं, त्याला अधिष्ठान सांगितलं. अशा बऱ्याच ओव्या दिसून येतात, ऐक नाही, असा विचार करायला काय हरकत नाही म्हणून सांगितलं. एके अशस्त्रे सशस्त्रे, एके रौद्रे अतिमित्रे, भयानके एके विचित्रे आणि लयस्थे एके. काही अशस्त्र म्हणजे शस्त्रविवर्जित काही रूप आहेत, सशस्त्रे शस्त्रसहित काही रूप आहेत, एक रौद्रे अतितन रुद्र आहे, पाहिल्यानंतर मनुष्याला भीती वाटेल किंवा त्याच्या अंतकरणामध्ये भयभावना निर्माण होईल, अशी रुद्र, अशी कराळ, काय म्हणतात त्याला, कराळ विक्राळ, अशा प्रकारचे रूप आहे. आणि काही अतिमित्रे, आणि काही पाहिलं काही तर आपल्या फार स्नेहाचे आहेत, आपल्या जवळचे आहेत, आपल्याला उपयोगी आहेत, प्रेम करणारे आहेत असं वाटतं. भयानके एके विचित्रे, काही भय निर्माण करणारे आहेत तर काही चित्रविचित्र स्वरूपाचे आहे, म्हणजे त्यांच्याविषयी निश्चयच करता येत नाही. वेगवेगळे रंग दाखवणारे, वेगवेगळ्या छटा दाखवणारे, स्वभाव दाखवणारे असे काही आहेत. लयस्थे एके, आणि काही जे आहेत लयस्थ म्हणजे काही जी व्यक्ती आहेत किंवा आपल्याला काही जी रूपं आहेत ती लयस्थे, म्हणजे आता एक अर्थ आहे इथं वर निद्रिस्ते दिले,
निद्रिस्ते आणि लयस्ते म्हणजेही निद्रिस्ते असा अर्थ करता येईल, परंतु पुन्हा त्याचा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून लयस्थ म्हणजे अधिष्ठानात वृत्ती लीन झालेले, निद्रिस्ते म्हणजे कारणात वृत्ती लीन झालेले आणि लयस्थे याच्यामध्ये निर्विकल्प समाधीमध्ये गेलेले असे. एक जनन विलासे आणि काही जनन लीला म्हणजे लिलेने काय करतात, जनन लीला उत्पत्ती करायची आणि त्या उत्पत्ती करण्याच्या विलासामध्ये निमग्न झालेले म्हणजे उत्पत्ती करण्यातच गुंतलेले अशी काही रूपं दिसतात. ते सारखी उत्पत्ती करतात. जनन लीला विलासे उत्पत्ती कर्मामध्ये जे निमग्न झालेले. एके पालनशिले लालसे आणि काहींचं म्हणजे काय, ब्रह्मदेव काय उत्पत्ती कर्मात गुंतलेला आहे, भगवान विष्णू जे ते पालन कर्मात आहे, एक काय भगवान शंकर हे संहारक कर्म करण्यात आहे. एकही जनन लीला विलासे. आता तुम्ही म्हणणार त्याच रूपामध्ये जे विचित्र अनेक लोक आहेत त्याच्यातही काही लोक उत्पत्ती करण्यात आहेत, काही पालन करण्यात आहे, काही त्या ठिकाणी संहार करण्यामध्ये. काहींची प्रवृत्तीच विघातक असते. लहान मुलाच्या हातात खेळणं दिलं ना तर त्याला फोडायचं एवढं माहीत असतं, अशी काही लोक आहे. आणि काही त्यांच्याजवळ दिलं ना ते जपून ठेवणारे आहेत. काही नवीन शोध करणारे, नवीन उत्पत्ती कर्मात गुंतलेले आहेत. ही सुद्धा सगळी परमात्म्याची रूपं आहेत. एके पालनशिले लालसे पालनशिले. त्यांच्या ठिकाणी लालसा म्हणजे अत्यंत प्रेम आहे आणि त्या प्रेमाने युक्त होऊन ते पालनशिले पालन करणं, त्याला टिकवून ठेवणं हाच ज्यांचा स्वभाव आहे. हे सगळे एक संहार, एक सावेशे आणि एक सावेशे म्हणजे आवेशयुक्त होऊन, मग आवेशाने युक्त होऊन संहारक हे ह्या क्रोधाच्या भरात सर्वांचा काय करतात, संहार करणारे असे आहेत. आणि साक्षीभूते एके. आणि काय इकडं नवरा मरो की नवरी मरो, संहार हो, पालन हो, उत्पत्ती हो, याचा माझ्याशी काही संबंध नाही, अशी काही साक्षीभूते एके आहे की नाही. तर साक्षीभूते एके, लयस्ते एके, प्रसन्न एके, सौम्य एके. हे सगळे शब्द काय सांगतात की हे ह्या अधिष्ठानावर हे सर्व चाललेलं आहे. अशी रूपं. अवघी रूपे तुझी देवा आणि वंदू भावे करू सेवा, अशी रूपं आहेत. एवं नानाविधे परिभवशे आणि दिव्य तेज प्रकाशे देवीचे एका ऐशे वर्णही नव्हे. नानाविधे अनेक प्रकारची असणारी पण बहुवशे पुष्कळ आहे. नाना प्रकारची पण काय मोजणी करण्यासारखी आहे का, ते अनेक प्रकारची आहेत आणि पुष्कळ आहेत. आणि दिव्य तेज प्रकाशे त्यांचा जो भौतिक तेजाचा जो प्रकाश आहे तो नाही, त्यांचा कोणता आहे, दिव्य तेजापासून दिव्य तेजाने सर्वांना प्रकाशित करणारी अशी जी रूपं आहेत. म्हणजे अलौकिक तेज आहे हे. पण सूर्यादिकांचं भौतिक तेज तसं तेज नाही, रत्नादिकांचं तसं पण त्यांचं तेज नाही. काय आहे ना, तुकाराम महाराजांचा अभंग आहे की हे जी गुरु जे दाखवतात ते अलौकिक प्रकाश दाखवतात. रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या, अशी ही रूप आहे दिव्य तेज प्रकाशे. आणि तेवीची एका ऐशे वर्णही नव्हे. आणि त्याचप्रमाणे एकच वर्ण आहे ह्या अनेक समूहामध्ये. ह्या सर्वांचा वर्ण काय आहे, सारखा आहे. ह्या समूहाचा एक वर्ण, ह्या समूहाचा एक वर्ण असं पण नाही. एका ऐशे एकासारखा एकाचा वर्ण नाही, अशा प्रकारचे. ही जे योगी अरविंदाने लिहिलं की हे जे विश्वरूपाचं दर्शन आहे याच्यामध्ये भगवंताचे किती लीला आहे किंवा भगवंताची काय सामर्थ्य आहे, किती विचित्र विश्वाला निर्माण करण्याचं त्याचं असणारं ज्ञान आहे, त्याच्याविषयी जगात आतापर्यंत असं कुठं दिसत नाही का दोन माणसांचा चेहरा सारखा आहे. जगामध्ये जे काही लोक फसतात ना त्याच्यामध्ये पण काही ना काही वैशिष्ट्य असतं, ते आपल्या लक्षात येत नाही, एवढाच फरक आहे. आपलं ते वरुण पवन आहे ना, तर त्यांचं आपल्याला लक्षात येत नाही. तुम्ही किती आता 10 वर्ष झाली तरी फसणारच त्याच्यामध्ये. पण फसण्यासारखं नाही. आम्ही एक त्याचा काय करावा, कशाने लक्षात ठेवायचं, आम्ही एक गोष्ट केली की काय त्या पवनचा दात तुटलेला आहे. मग आम्ही पाठ काय केलं, द प म्हणजे ज्याचा दात तुटलेला आहे तो पवन. मग राहिलेला कोण झाला, राहिलेला कोणी वरून आहे, ऐक नाही. तसं एक ऐसे वर्णही नव्हे, एकासारखं एक कोणीच नाही असं ह्या विश्वरूपाचं वर्णन. म्हणजे भगवान म्हणतात पहा. अजून अर्जुनाला बिचाऱ्याला ते काय पाहायला मिळालं नाही, पण भगवंताला काय झालं, बोलत धसाळ गेलो. भगवान पण सांगण्याचे विसरले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज म्हणा.
भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला या ठिकाणी विश्वरूप दर्शन करून देण्यास प्रवृत्त झालेले आहेत आणि हे जे अर्जुनाला झालेलं दर्शन आहे ते दिव्य दृष्टी देऊनच हे विश्वरूपाचं दर्शन झालेलं आहे. भगवान परमात्मा आता विश्वरूप दर्शनाला प्रवृत्त झाले असले तरीसुद्धा अर्जुनाचा अधिकार आहे की नाही हे लक्षात न घेता भगवान अर्जुनावर असणाऱ्या स्नेहामुळं त्याला एकदम म्हणतात, पश्चिमे पार्थरूपानी, माझी सर्व हे विश्वरूपमय असणारं हे माझं स्वरूप तू अवलोकन कर असं त्याला सांगतात. परंतु मग आपल्याला वाटतं की भगवान परमात्म्याने अर्जुनावर विश्वरूप दर्शनाच्या निमित्ताने जे काही शक्तिपात केलेला आहे किंवा ज्या अत्यंत असणाऱ्या आपल्या कृपादृष्टीनं त्या अर्जुनाला दिव्य चक्षु देऊनच हे दर्शन दाखवलेलं आहे. तर गीतेमधील ही एक प्रकारची असणारी अपूर्वता आहे आणि त्यामुळं असं दर्शन आपल्याला शक्तिपात आपल्यावर होईल की नाही अशा प्रकारची चिंता किंवा एक प्रकारची उत्सुकता अंतःकरणात तशीच राहून जाते. गीतेतला जो श्लोक आहे तर प्रत्येक श्लोक किंवा ज्ञानोबरायांची ओवीचंही एकच स्वरूप आपण लक्षात घेतलं पाहिजे की 700 श्लोक अध्याय 18 लेख देव बोलिले एक दुजे नाही. परमात्मा गीता ही वेदांत दर्शन आहे. वेदांत प्रस्थानत्रयीमध्ये गीतेचा समावेश केलेला आहे आणि उपनिषद जे चिंतन सांगतात तेच भगवद्गीता सांगते. उलट सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा पार्थो वत्साहा सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत असं गीता महात्म्यामध्ये वर्णन केलेलं आहे. याचा अर्थ सगळ्या उपनिषदांचं दोहन करून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्याचं सार सर्वस्व या गीतेमध्ये समाविष्ट केलेलं आहे. म्हणून प्रस्थानत्रयी ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये गीता उपनिषद आणि श्रीमद भगवद्गीतेचा समावेश आहे. माऊली जर गीतेविषयी सांगतात की 700 श्लोक असेल, 18 अध्याय असेल, परंतु परमात्म्याने एक म्हणजे केवळ अद्वैत स्वरूपाचं चिंतन केलेलं आहे किंवा अद्वैत सिद्धांत सांगण्यात भगवंताचं प्रयोजन आहे. ही गोष्ट जर आपण ध्यानी घेतली तर आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही. अर्जुनाला जे काही विश्वरूप दर्शन होण्यासाठी जो शक्तिपात करून घ्यावा लागला त्यापेक्षा या ग्रंथामध्ये शब्दाचा शक्तिपात आपल्यावर होतो. आणि माऊलींनी या श्लोकाच्या अगोदरच एक गोष्ट सांगून ठेवली की जो जागता स्वप्नावस्था जाये, जो जागता स्वप्नावस्थे जाये, तो जेवी स्वप्नीचे आगवे होय, तेवी अनंत ब्रह्मकटाह आहे आपणची झाला. परवा आपण थोडं चिंतन केलं होतं की जो मनुष्य जागृत अवस्थेमध्ये आहे आणि तो ज्या वेळेला स्वप्नावस्थेमध्ये जातो तेव्हा तो जेवी स्वप्नीचे आगवे होय, त्यावेळेला स्वप्नातले सगळे पदार्थ तो आगवे म्हणजे सर्व पदार्थ तोच होतो आणि तोच त्याला पाहतो. म्हणजे स्वप्नाचा द्रष्टा, बरं ना, स्वप्न पदार्थाचा द्रष्टा हाच त्या स्वप्न पदार्थांचं उपादान कारण असतो. बरोबर ना. स्वप्न पदार्थ पाहतोय हा आणि होतोही हा, दोन जर दृश्य कधी द्रष्टा होत नाही आणि द्रष्टा कधी दृश्य होत नाही. आणि इथं तर दृश्यही तोच झालेला आहे आणि द्रष्टाही तोच झालेला आहे. शिवाय याच्यामध्ये ही जी रूप आहेत, एके कृषे एके स्थूळे, एके रस्वे एके विसाळे आणि पृथुतरे सरळे अप्रांते एके असं वर्णन केलेले परस्पर विरोधी धर्माने युक्त असे सर्व पदार्थ हाच पाहतो आणि ते पदार्थ तोच होतो. याचाच अर्थ असा आहे की जर एकाच अधिकरणामध्ये दोन समान परस्पर विरोधी धर्म एका कालामध्ये राहू शकत नाही. आणि इथं तर आपल्या राहू शकतात हे तर्काने सिद्ध आहे का अनुभवाने सिद्ध आहे? अनुभवाने सिद्ध आहे आणि अनुभवाचा कधीच आपलाप करता येत नाही. याचाच अर्थ असा आहे की हे विश्वरूप भगवान परमात्माच झाला आणि परमात्म्यानेच ते पाहिलं. तसंच जीवाच्या बाबतीत सुद्धा काही वेगळं नाही. यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. जागृत प्रपंच हा सुद्धा माझ्याच मायेचा विस्तार आहे असं जर त्याला कळलं तर त्याला उलट विश्वरूपाचंही कौतुक नाही, आहे की नाही. अर्जुनाला तरी विश्वरूपाचं कौतुक वाटलेलं आहे,
परंतु एक जर त्याला वाटलंच ह्या जगाकडे दृष्टिकोन टाकायचा तर हा सगळ्या माझ्या मायेचा विस्तार आहे आणि द्रष्टा हा द्रष्टाच राहतो दृंगमात्र रूपाने, त्याच्यावर फक्त दृश्य सापेक्ष द्रष्टा हा फक्त आळ येतो. वास्तविक ह्या दोन्ही दृश्य आणि द्रष्टृभाव यांनी विवर्जित दृंगमात्र प्रत्येगात्म स्वरूप जे आहे तर तो का म्हणे साहे आणि देव आहे तैसा आहे, मी असंग निर्विकार आहे. असा ज्याला शब्दशक्तिपात झाला, श्रीगुरूंनी ज्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला, ज्याच्या बुद्धीवर हा उपदेश अनुभवावर आरूढ होत असताना त्याला ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा अशा प्रकारचं संशय विपर्यय रहित ज्ञान झालं. त्याला ह्या विश्वरूपाचं दर्शन हे स्वतंत्र रीतीनं आणि नित्य अशा स्वरूपाचं आहे की नाही. असं माऊलींनी या ठिकाणी ह्या श्लोकाचं एक प्रकारचं अवतरण म्हटलं तरी चालेल, कारण त्याच्या पुढची ओळ काय आहे ते सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूलदृष्टीची जवनिका फेडिली किंबहुना उघडिली योगरिद्धी. या ठिकाणी ही कोणते हे इथली योगरिद्धी म्हणजे भगवंताने असणारं योगेश्वर परमात्मा, त्यांनी आपलं असणारं जे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता ती अर्जुनाच्या मध्ये त्या ठिकाणी संक्रमित केली आणि त्यामुळे अर्जुनाला हे विश्वरूप दिसायला लागलं. पण हे अर्जुनाला विश्वरूप दिसलं हे काही इतिहासाचा भाग, असं हे असं घडलं एवढ्यासाठी गीतेतल्या 18 अध्यायामधल्या 700 श्लोकामध्ये या 55 श्लोकाची जी काही योजना झालेली आहे ती केवळ याच्यासाठी नाही. गीतेची काय माऊली सांगतात, गीतेचं अर्जुनम निमित्त कृत्या आह श्री भगवान वासुदेवा भाष्यकार म्हणतात आणि माऊली सांगतात अर्जुनाचेनी व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. सगळ्या जगाचं हे जे काही संसार जन्ममरण परंपरा खंडित होण्यासाठी जे हा ग्रंथ प्रवृत्त झाला तर ह्या विश्वरूपाला अशाच रीतीनं पाहिलं तरच जन्ममरण परंपरा खंडित होईल. विश्वरूपाला सत्य मानून आपण जर विश्वरूपाचा दर्शनाचा द्रष्टा आहे इथपर्यंतच आपली मजर राहिली तर जन्ममरण परंपरा ही या अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान झाल्यावाचून कधीही खंडित होऊ शकत नाही. म्हणजे भगवंताचं तात्पर्य हे आहे. उलट आपलं भाग्य आहे की भगवान परमात्मा आणि ज्ञानोबराय आपल्याला शब्दशक्तिपाताने ही गोष्ट समजावून देत आहेत. यथार्थ वस्तुस्थिती आपल्याला नित्य दर्शन या ठिकाणी विश्वरूपाचं होऊ शकतं. शिवाय हे विश्वरूप दर्शन पाहिल्यावर अर्जुन भ्याला. तो म्हणतो की मला तुझं जे मूळचं स्वरूप दाखव. आपण याच्यामध्ये जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा अनुभव घेऊ आहे की नाही. जर खऱ्या अर्थाने ज्या कारणाने हा ग्रंथ प्रवृत्त झाला त्या कारणाचा जर आपण धांडोळा घेतला आणि त्याचा जर तात्पर्य निश्चय केला, बरं ग्रंथाचं हेच महत्त्वाचं आहे की उपक्रम उपसंहारादी पाहून त्या ठिकाणी वेदांत वाक्याचा तात्पर्य निर्धारण करणं याला श्रवण म्हणतात. आणि श्रवणच काय आहे, श्रवणम विचार हा श्रवणम कीर्त्यते. हा जो आत्मानात्म विवेक आहे यालाच काय म्हणतात, हा विचार, ह्या विचाराला श्रवण असं म्हणतात. म्हणून जर विचारात जायते, बरोबर ना, विचारात जायते बोधा, विचाराने ही गोष्ट प्राप्त होईल आणि हा विचार म्हणजे श्रवण किंवा ज्याच्यामध्ये तात्पर्य निर्णय होईल. या रीतीनं जर आपण या अध्यायाकडं पाहिलं तर या ठिकाणी याचं महत्त्वाचं सांगून ठेवलं की जो जागता स्वप्नावस्थे जाये तो जीवी स्वप्नेचे आगवे होय, तेवी अनंत ब्रह्मकटाह झाले हे आपणती झाला. अनंत ब्रह्मकटाह, अनंत ब्रह्मांड हा परमात्माच झाला आहे आणि परमात्माच त्याचा प्रकाशक आहे. आणि परमात्माच त्या प्रकाशक भावाच्या आवर्जित केवळ प्रकाशरूप अशा स्वरूपाचा परमात्मा राहिलेला आहे. हे वेदांताचं तात्पर्य आहे आणि ते या ठिकाणी माऊलींनी सांगितलं. आणि नंतर मग आता सांगतात की पश्चिमे पार्थ रूपानी, हे पार्थ, हे अर्जुना, मे रूपानी पश्य, माझी रूप पहा. पण कशी येते, नाना विधानी, अनेक प्रकारचे आहेत. दिव्यानी, ती जरी नाना प्रकारचे असतील तरी ती दिव्य म्हणजे अलौकिक अशा प्रकारचे आहे. नाना वर्णाकृतीनीच, नाना प्रकारचे वर्ण आणि नाना प्रकारचे आकार यांनी युक्त असलेली शतशः सहस्रशः, शेकडो हजारो अशा प्रकारची पुष्कळ स्वरूप तू माझी पहा. आणि या स्वरूपाचं वर्णन
भगवान ज्ञानोबराय करतात. ते सांगतात 132 क्रमांकाची ओळी आहे. एके तातले साडे पंधरे तैसी कपिलवर्णे अपारे, एके सर्वांगी जैसे सेंदुरे डवरले नभ. आपण या ठिकाणी हे जे केलेलं वर्णन आहे, हे वर्णनाच्या द्वाराही भगवंताने प्रतिपादन केलेलं, माऊलीनं वर्णन केलेलं विश्वरूप दर्शनही करू शकतो. आणि बरोबर ना, हे आपण करू शकतो का नाही, भाव ज्याला आपण म्हणतो भावोन्मेष, म्हणजे भावरूपी चक्षुनी. ह्या आपल्या नामदेव महाराजांचं परवा उदाहरण सांगितलं होतं. नामदेव महाराज मनोरुग्ण अवस्थेमध्ये जेव्हा ज्ञानेश्वरी पाठ करत होते, तेव्हा त्या चाकणच्या घाटात डोंगरावर रात्री जाऊन ते प्लॅस्टिकमध्ये ते ज्ञानेश्वरी गुंडाळायचे आणि केलेलं पाठांतर घोकम करायचे. ते म्हणायचे आज विश्वरूप दर्शन करून आलो. ढगांचा गडगडाट हे ते चालू असताना त्यांना ते दिसायचं की त्या ठिकाणी हे चाललेले भगवंताचे हजारो मुख दिसतात. पुन्हा ती विशाल असणारी मुख, त्या भगवंताच्या पोटात सगळे प्राण्यांचे संघाट कसे जातात, हे सगळं दिसतं म्हणायचे याच्यामध्ये. कारण का, तर हे भावचक्षुने आपल्याला पाहता येतं. आता त्याचं वर्णन करतात की एक एक रूप कशी होती. एके तातले साडे पंधरे तैसी कपिल वर्णे अपारे, एके सर्वांगी जैसे सेंदुरे डवरले नभ. एके म्हणजे काही एक एक रूप त्या परमात्म्याचं असं होतं की जणू काही साडे पंधरे तातले. साडे 15 म्हणजे 15.5 कसोटीचं असणारं एकदम विशुद्ध जे सोनं आहे. आणि ते सोनं जसं तापवल्यावर ते अतिशय तेजाने युक्त दिसतं, तशी ती भगवंताची तप्त सुवर्णाप्रमाणे काही रूप दिसत होती की तैशी कपिल वर्णे अपारे. त्या सोनं जसं दिसतं त्याप्रमाणे कपिल वर्णाची म्हणजे पिंगट वर्णाची ती अपारे म्हणजे अनंत अशी रूप त्यांना दिसत होती. एके सर्वांगी जैसे सेंदुरे डवरले नभ. आणि एके काही अशीच दिसत होती की जैसे ज्याप्रमाणे सर्वांगी नभ सेंदुरे डवरले. नभ म्हणजे आकाश, आणि त्या संपूर्ण आकाशाला जणू काही सेंदुरे डवरले म्हणजे शेंदुराचा त्या ठिकाणी डवरले म्हणजे लेप दिलेला आहे. आकाशाला ह्या शेंदराचा लेप दिल्याप्रमाणे त्या वर्णाची, सिंदूर वर्णाची ती रूप दिसत होती. एके सावियाची चुळुकी जैसे ब्रह्मकटाह खचिले मानिकी, एके अरुणोदया सारिखी कुंकुमवर्णे. एके काही असे दिसत होते की सावियाची म्हणजे सहजच अनायासच स्वभावताच, चुळुकी म्हणजे अत्यंत सुंदर असणारी अशी रूप होती. ती सुंदर रूपाला सौंदर्य कोणी आणून दिलं असं नाही, ते अंगचीच स्वभावताच अत्यंत सुंदर अशी दिसत होती. जैसे ब्रह्मकटाह मानिकी खचिले. जसं ब्रह्मकटाह म्हणजे ब्रह्मांड रूपी जी कढई आहे, ही सर्व कढई ब्रह्मांड रूपी कटाह कढई ही मानिकी खचिले, जणू काही मानकानी ती सजवलेली आहे अशा प्रकारे. जसं त्या कोंदणामध्ये रत्न शोभतं त्याप्रमाणे हे ब्रह्मकटाह जणू काही त्या मानिकाने, माणिक नावाचं जे रत्न आहे त्या रत्नाने ते भरलेलं आहे. ब्रह्मांड कटाह त्याला शोभायमान केलेलं आहे असं दिसत होते. एके अरुणोदयासारखी कुंकुम वर्णे. आणि एके काही अशी होती की जसा अरुणोदय व्हावा म्हणजे सकाळी सूर्य ज्या वेळेला उदयाला येतो त्यावेळेला सूर्याचा जो वर्ण आहे तो वर्ण कुंकुम वर्णाचा असतो, म्हणजे तो सकाळी तांबड्या वर्णाचा दिसतो. त्याप्रमाणे काही रूप अरुणोदयाच्या समयी असणाऱ्या बालसूर्य ज्याला आपण म्हणतो त्या बालसूर्याप्रमाणे कुंकुम वर्णाची दिसत होती. एके शुद्ध स्फटिक सोज्वळे, एके इंद्रनीळ सुनिळे, एके अंजनवर्णे सकाळे रक्तवर्णे एके. ही जी भगवंताची स्वरूपाचं वर्णन केलं विश्वरूपामध्ये, तर हे फक्त शब्द आणि त्या शब्दामध्ये किंवा सामासिक झालेले त्या शब्दकोशानुसार त्याचा केलेला अन्वयानुरूप अर्थ एवढं न पाहता आपण जर भावचक्षुनी ह्या स्वरूपांना जसा अर्जुन पाहत आहे तसेच आपण त्याला पाहिलं तर आपल्याला याच्यामध्ये रसास्वादन होऊ शकतं. म्हणून हे रसास्वादनासाठी ज्ञानेश्वरी आहे. कोणतं? दोन, एक साहित्याधिकाचा रस, शास्त्राचं तात्पर्यरूपी
रस आणि रसरूप असणारा परमात्मा या सर्वांचंच आस्वादन करण्यासाठी हे ज्ञानेश्वरीतली प्रत्येक ओवीनाओवी हा अभंग हा अध्याय विशेष आहे आणि हा अध्याय कमी आहे असं नाही काय माऊलींनी काय उदाहरण दिले की या ठिकाणी गुळा साखरे मालेयाचे बांधे तरी एकाचे रसाचे परी स्वाद गोडियेचे आन आन आहती असं याचं स्वरूप आहे. एके शुद्ध स्फटिक सोज्वळे काही शुद्ध असणारं जे स्फटिक आहे ज्याच्यावर कुठलाही कलंक नाही त्याच्यात कुठलंही मालिन्य नाही अशा प्रकारची सोज्वळ म्हणजे अत्यंत शुद्ध असणारी अशी काही रूपं आहेत. एक इंद्रनीळ सुनिळे आणि काही इंद्रनील नावाचा जो मणी आहे त्याच्याप्रमाणे अत्यंत नीलवर्णाने शोभत आहेत. सुनीळ म्हणजे सम्यक अशा नीलवर्णाने ते इंद्रनील मण्यासारखे शोभत आहेत. एके अंजनवर्णे सकाळे रक्तवर्णे एके काही अंजनवर्ण अंजनाचा वर्ण काळा असतो तर सकाळे अंजनवर्ण काळ्या रंगासहित असणारा जे अंजन आहे त्या अंजनासारखी म्हणजे अत्यंत काळी अशा स्वरूपाची आणि एके रक्तवर्णे आणि काही रक्त म्हणजे तांबड्या वर्णाची रक्तासारख्या तांबड्या वर्णाची अशी काही रूपं दिसली. एके लसत कांचन समपिवळी एके नवजलद श्यामळी एके चापे गौरी केवळी हरिते एके एके काही अशी होती लसत कांचन समपिवळी लसत म्हणजे सारखं विलसणारं झळझळीत म्हणजे झळझळ करणारं असं जे कांचन म्हणजे सोनं आहे त्या कांचन समपिवळी म्हणजे झळझळीत असणाऱ्या अशा सोन्याप्रमाणे पिवळी पितवर्णाची पिवळ्या वर्णाची. एके नवजलद श्यामळी आणि एके काही अशी होती नवजलद जलद म्हणजे जलम ददाती ती जलदहा जो पाण्याचा वर्षाव करतो तो ढग जलद म्हणजे ढग आणि नवजलद म्हणजे नवीनच पाण्याने भरून आलेला जो मेघ तो जसा सावळ्या वर्णाचा दिसतो श्याम वर्णाचा दिसतो तशी श्यामळी तशी या ठिकाणी सावळ्या वर्णाची अशा प्रकारची काही रूपं. एके चापे गौरी केवळी हरिते एके आणि एके केवळी चाफे गौरी आणि काही केवळ चाफे गौरी म्हणजे चाफ्याच्या फुलाप्रमाणे गोऱ्या वर्णाची असणारी केवळ चाफ्याच्या फुलाप्रमाणे केवळ गोराच वर्ण ज्यांचा आहे अशी आणि एके हरिते आणि काही हरित म्हणजे हिरव्या रंगाची अशी रूपं. एके तप्त ताम्र तांबडी एके श्वेतचंद्र चोखडी आयशी नानावर्णे रूपडी देखे माझी. एके काही तप्त ताम्र तांबडी ताम्र म्हणजे तांब तप्त ताम्र म्हणजे तापलेले तांब आणि तापलेलं तांब ज्याप्रमाणे तांबडी तांबड्या वर्णाचं दिसतं तशा प्रकारची तप्त झालेलं तांब ज्याप्रमाणे त्या अग्नीच्या संयोगाने रक्तवर्णाचं दिसतं अशी काही रूपं होती. एके श्वेतचंद्र चोखडी आणि काही पौर्णिमेच्या वेळेला जो श्वेतवर्णाचा चंद्र दिसतो त्या चंद्राप्रमाणे ती चोखडी म्हणजे शुद्ध स्वरूपाची दिसत होती. श्वेतवर्णाने आणि शुभ्र अशा श्वेतवर्णाने ती युक्त होती. आयशी नानावर्णे रूपडी आयशी नानावर्णे रूपडी देखे माझी आयशी माझी अशा प्रकाराने माझी हे अर्जुना नानावर्णे नाना प्रकारच्या वर्णांनी युक्त रंगांनी युक्त असणारी अशी रूपडी देखे अशी माझी अनेक रूप आहेत ती तू डोळे भरून पहा. हे जैसे का आनान वर्ण तैसे आकृतीही अनारी शेपन लाजा कंदर्प रिघाला शरण तैशी सुंदरे एके. हे जैसे का हे आता वर सांगितलेल्याप्रमाणे हे वर्णांचं वर्णन झालं नाना प्रकारचे वर्ण पण हे जैसे का आनान वर्ण आनान म्हणजे वेगवेगळे जसे हे आता वेगवेगळ्या प्रकारचे वर्ण आहेत ह्या पदार्थांचे तर प्रत्येकाचा वर्ण वेगळा आहे परंतु जसा वर्ण वेगळा आहे त्याचप्रमाणे तैशी आकृतीही अनारी शेपन तसंच त्याची आकृती म्हणजे त्याचा आकार त्या आकारालाही अनारी शेपन म्हणजे वेगवेगळेपणा आहे म्हणजे वर्णही नाना आहेत आणि त्या प्रत्येकाचे आकारही नाना आहेत. आता काही त्याची स्वरूपं कशी आहेत. लाजा कंदर्प रिघाला शरण तैशी सुंदरे एके. असं काही वर्ण काही भगवंताची रूपं इतकी सुंदर आहेत
की लाजा म्हणजे लज्जेनं, कंदर्प म्हणजे हा काम किंवा मदन, हा शरण निघाला, त्या रूपांना शरण गेला. आपण म्हणतो ना काय, भगवंताच्या श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलवणी झाली वेडे, मदन पोटा आले बापुडे, तेथे कोणीकडे इंद्रचंद्र, असं वर्णन केलेलं नाथ महाराजांनी. जग हे वाखानी मदना, ते लेकरू तयाचे, कमळा विलासली पायी, आर्त तुळशीचे ठाई, ब्रह्मादिका अवसर नाही, तो यशोदे व संगा, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळं काही रूपं अशी होती का मदन सगळ्यात सौंदर्यवान आहे, परंतु त्या मदनालाही लाज वाटली आणि तो त्या परमात्म्याला शरण गेला. अशी तैशी सुंदरे एके, अशी अनेक प्रकारची सुंदर सौंदर्यपूर्ण अशी भगवंताची रूपं आहेत. एके अति लावण्य साकारे, एके स्निग्ध वपू मनोहरे, एके पिनावयव मांसाळे, एके शुष्के नाही एके अतिलावण्य साकारे, एके स्निग्ध वपू मनोहरे, शृंगार श्रियेची भांडारे, उघडली जैसी. एके काही असे आहेत की अतिलावण्य म्हणजे अतिच लावण्याने सौंदर्याने संपन्न अशी साकार, असे आकारवान अशी काही रूपं दिसली की जी अत्यंत सौंदर्यपूर्ण आकार धारण केलेली, म्हणजे ते काय ठाणमान जिथील तिथीचे रूप धरिले सगुण चांगले, ठाणमान चतुर्भुज शंख चक्राते मिरविले, ठाणमान जिथील तेथीचे रेखिले, मुकुट माळा श्रवणी सुतेज कुंडले वो, असं जसं परमात्म्याचं वर्णन केलं तसे ते अतिलावण्यानेच जणू काही आकार धारण केला आहे, सौंदर्यच मूर्तिमंत झालेलं आहे, अशी काही रूपं होती. एके स्निग्ध वपू मनोहरे, आणि काही स्निग्ध वपू, याचा अर्थ 2-3 प्रकारांनी दिला. स्निग्ध म्हणजे स्नेह, इमिदा स्नेहने याच्यापासून झाला, तर त्याच्यामध्ये स्नेह म्हणजे भगवंताचा असणारं जे प्रेम आहे, तर जणू काही स्निग्ध वपू म्हणजे स्नेहानेच म्हणजे प्रेमानेच जणू काही वपू धारण केलं, म्हणजे विग्रह धारण केलेला आहे, म्हणजे प्रेममय असं पण सांगितलं. एक स्निग्ध वपू म्हणजे कोमल शरीर असा एक सांगितला, आणि स्निग्ध वपू ह्या कुंटेंच्या ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा अर्थ केला की ज्याच्यामध्ये अत्यंत तेजोमय शरीर आहे, म्हणजे तेजपुंज अशा प्रकारचं वपू म्हणजे शरीर आहेत. तेजपुंज शरीर किंवा प्रेममय विग्रह किंवा कोमल शरीर असं कोणताही अर्थ घ्या. तर अति लावण्य साकारे, एके स्निग्ध वपू, आणि ते शरीर कसं आहे मनोहरे, आपल्या मनाचं हरण करतं, मनाचं आकर्षण करून घेणारी अशी ती रूपं आहेत. शृंगार श्रेयेची भांडारे, उघडली जैसी, आणि जणू काही शृंगार रूपी श्री म्हणजे ऐश्वर्याची भांडारं म्हणजे खजिनेच्या खजिनेच त्या ठिकाणी उघडलेले आहेत असं वाटत होतं. म्हणजे त्या ठिकाणी शृंगारातलं जेवढं ऐश्वर्य असेल ते ऐश्वर्य जणू काही मूर्तिमान झालं आहे, अशा प्रकारची ती शृंगार स्त्रियेची भांडारं जणू काही उघडी केली किंवा प्रगट केली, मूर्त रूपात आणली असा त्याचा अर्थ. एके पिनाव एव मांसाळे, एके शुष्के अतिविक्राळे, एके दीर्घकंठे विताळे, विकटे एके. एके काही असे आहेत की पिनावयव, पिन म्हणजे पुष्ट असणारे, लठ्ठ म्हणतो आपण त्याला, पिनत्व म्हणजे पुष्टी किंवा लठ्ठपणा, आणि ते कसे अवयव आहेत पीन अवयव, पुष्ट असणारे अवयव, आणि कसे मांसाळे, आणि त्या ठिकाणी मांसाने युक्त, म्हणजे हे जे शरीर आहे ना, शरीरामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र अशा सप्त धातूंनी बनलेलं शरीर आहे. तर त्या शरीराच्या अवयवाच्या ठिकाणी जर ते योग्य रस, रक्त हे असतील तरीसुद्धा जर मांस, जर त्याला गोंडस मांस त्याच्या ठिकाणी नसेल तर ते शरीर चांगलं दिसत नाही. तर त्याच्यासाठी पिन अवयव, त्याचे अवयव पुष्ट पण पाहिजेत, आणि मांसाळे, मांसाने युक्त असलं पाहिजे, म्हणजे त्या शरीरावर जेवढं मांस पाहिजे त्या मांसाने ते शरीर शोभून दिसतं. आणि काही कसे आहेत
पिनावयव म्हणजे पुष्ट आहेत आणि एके शुष्के आणि काही कसे आहेत अत्यंत शुष्क म्हणजे वृक्ष रोड अशी झालेली शरीरं कृश शरीराने युक्त. अतिविक्राळे आणि काही विक्राळ म्हणजे अतिशय भयंकर भीती निर्माण होण्यासारखे असेही आहेत. एके दीर्घ कंठे आणि काहींच्या कंठ म्हणजे माना जे आहेत त्या दीर्घ म्हणजे उंच मानेचे आहे. म्हणजे उंटाची जशी उंच मान असते तशी काही लोकांची मान उंच असते, ते शोभून दिसत नाही, तर ते दीर्घकंठे. नंतर विताळे, विताळे म्हणजे ज्यांची मस्तिष्क किंवा डोकी मोठी आहेत अशी पण काही रूप दिसरे. विकटे एके आणि काही विकट म्हणजे अत्यंत भ्यासूर किंवा हिडीस किंवा त्याला भीती निर्माण करणारी, पाहिल्यानंतर त्यांचे घृणा निर्माण होईल अशी पण काही विकट स्वरूप आहेत. एवं नानाविधाकृती या पाहता पारू नाही सुभद्रापती ययाच्या एकेकी अंगप्रांती देखपा जग. एवं अशा प्रकारे नानाविध आकृती अनेक प्रकारच्या आकृती किंवा आकार आणि इतके नाना प्रकारचे आकार का या पाहता ह्या नाना प्रकारच्या आकारांचा जर आपण पाहू गेलो किंवा विचार करू गेलो तर हे सुभद्रापती हे अर्जुना ह्या नाना प्रकारच्या आकृतींना पारू नाही, त्यांना कोणत्याही प्रकारचा अंत नाही. त्यांची मोजणी ह्या किती आकृती प्रकारची आकृती आहे याची मोजणी किंवा संख्या आपण करू शकत नाही. अशा ह्या काय आहेत आकार आहेत किंवा आकृती आहेत. आणि जर पाहायचं झालं तर हे केवळ ययाच्या एकेकी अंगप्रांती देखपा जग. ययाच्या म्हणजे हे जे माझं विश्वरूप मी तुला दाखवत आहे ह्या विश्वरूपाचं एक एक अंग किंवा एक एक अवयव जो आहे त्या अंगप्रांती त्या अंगाच्या एका एका प्रदेशात तुला जग देखपा, तू हे संपूर्ण विश्व म्हणजे अनंत विश्व आहेत ना, त्या एकच विश्व नाही तर त्या एक विश्व पाहण्याची इच्छा अर्जुनाने केली पण विश्वरूपमय आगवे करून घातले, त्याला सगळंच विश्वरूप त्या विश्वरूपाच्या एका अंगाच्या ठिकाणी नाना प्रकारच्या संपूर्ण हे जग त्याला दिसतं किंवा हे अर्जुना तू पहा.